नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा परीक्षेमध्ये बघा अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था विचारली कोणत्या शहरामध्ये आहे? हाफकिन ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. हाफकिन ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये कोणत्या खनिजाचे साठे आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर काय असेल? कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये बघा बॉक्साईटचे साठे आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कोकणामध्ये विचारले. कोकणामध्ये कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? पानझडी, उष्णकटिबंधीय सदाहरित, काटेरी आणि मोसमी. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोकणामध्ये प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? कोकणच्या अगदी बघा दक्षिण सीमेवरून विचारले कोणती नदी वाहते? याचे योग्य उत्तर काय असेल? कोकणच्या दक्षिण सीमेवरून पहा तेरेखोल नदी वाहते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? बघा सोपा प्रश्न आहे. ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? पाडेगाव या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्र राज्यामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र कोणतं आहे? खोपोली. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. हरिश्चंद्रगड बघा हरिश्चंद्रगड हे सह्याद्री पर्वतामधलं सर्व बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण उंच शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. हरिश्चंद्रगड बघा हे सह्याद्री पर्वतामधलं बघा एक उंच शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. हरिश्चंद्रगड बघा हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. संत गाडगेबाबांचे जन्मगाव कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये मागील परीक्षेमध्ये प्रश्न होता. संत गाडगेबाबांचे जन्मगाव कोणतं आहे? शेंडगाव आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. तुमसर काय आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तांदळाची एक प्रमुख बाजारपेठ आहे. तुमसर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तुमसर ही महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये संपूर्ण बघा जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, चालू घडामोडी आणि गणित बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. हे बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. वसई, आरनाळा, माहुली बघा हे किल्ले आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? बघा सर्वांना माहीत आहे वसईचा किल्ला कुठं आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? या ठिकाणी विनोबा भावे होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आणि ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. धनंजय गाडगीळ यांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? गणित विषयामध्ये
रॅगलर बघा ही पदवी प्राप्त करणारे या ठिकाणी रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकहितवादी. लोकहितवादी बघा यांचं पूर्ण नाव काय होते? बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, लोकहितवादी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? योग्य उत्तर काय पाहिजे? गोपाळ हरी देशमुख बघा यांना लोकहितवादी असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? बऱ्याचदा बघा प्रश्न परीक्षेमध्ये असतो, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. इंडिया हाऊसची बघा स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा बघा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजीच्या अटकेनंतर गुजरातमध्ये धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. सरोजिनी नायडू बघा यांनी धारासना येथील सत्याग्रह त्यांनी नेतृत्व केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे संस्थापक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला होता? तर बघा सन 1948 या वर्षी मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा बघा जाहीर करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं? बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? बारडोली सत्याग्रह बघा सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे. बारडोली येथील बघा शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, इंडियन इंडिपेंडेंट लीग. बघा इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस बघा यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीगची त्यांनी स्थापना केली होती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आझाद हिंद सेना. बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आझाद हिंद सेना यांची बघा स्थापना कोणी केली? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मिठाच्या सत्याग्रहामुळे. मिठाच्या सत्याग्रहाच्या बघा मिठाच्या सत्याग्रह प्रसिद्ध असलेलं शिरोडा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा शिरोडा या ठिकाणी बघा मिठाचा सत्याग्रह झाला होता. शिरोडा हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये बघा मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता? बघा कराची या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रिव्होल्युशनरी हे पत्रक कोणी सुरू केले होते? बघा रिव्होल्युशनरी या नावाचं पत्रक कोणी सुरू केले होते? बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सचिंद्रनाथ सन्याल यांनी पहा रिव्होल्युशनरी या नावाचे त्यांनी बघा पत्रक सुरू केले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बघा सेनापती बापट बघा यांनी मुळशी येथील बघा सत्याग्रहाचे नेतृत्व केले. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाबू गेनू. बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनूने विचारले कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बघा मुंबई या ठिकाणी दिले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधीजी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? बघा महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? बघा दुसऱ्या या ठिकाणी गोलमेज परिषदेला या ठिकाणी हजर राहिले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस बघा हा बहुमोल सन्मान नाना जगन्नाथ शंकर शेठ बघा यांना देण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारत अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा कोणती आहे? भारत अफगाणिस्तान ड्युरँड लाईन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चपराळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचे चपराळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चपराळा हे अभयारण्य
गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती असेल? बघा सर्वांनी सांगायचे, अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दलदलयुक्त मृदा. दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? बघा ताग या पिकासाठी दलदलयुक्त मृदा या ठिकाणी उपयुक्त असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर, बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गाविलगड. गाविलगड बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचे, गाविलगड हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1951 या वर्षी स्वतंत्र भारताची पहिली जनगणना करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? बघा कोणत्या भागामध्ये धरणे बांधणे शक्य नाही? तर या ठिकाणी बघा कोकण या भागामध्ये बघा धरणे बांधणे शक्य नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उपग्रह प्रक्षेपण केंद्र. उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? श्रीहरिकोटा. बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राचा भूप्रदेश. महाराष्ट्राचा बघा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? बघा महाराष्ट्राचा भूप्रदेश उष्णकटिबंधीय या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभेच्या सभासदांची किमान वयोमर्यादा किती आहे? बघा राज्यसभेचे बघा सदस्य व्हायचं असेल तर किमान वयोमर्यादा किती आवश्यक असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. राज्यसभेच्या बघा सदस्यासाठी किमान या ठिकाणी 30 वर्ष लागतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालवण्यात आलेली आहे? अस्पृश्यता कोणत्या कलमानुसार नष्ट करण्यात आलेली आहे? बघा कलम 17 नुसार या ठिकाणी अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ विचारले आपल्या कामकाजाबद्दल लोकसभेला जबाबदार असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा मूलभूत हक्क विचारले खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत? मूलभूत हक्क बघा सर्वांनी सांगायचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मूलभूत हक्क कलम 12 ते 35 मध्ये बघा मूलभूत हक्क आहेत. ऑप्शन क्रमांक बघा प्रश्न क्रमांक पुढचा, एका सांकेतिक भाषेमध्ये बघा पेपर हा शब्द अशा प्रकारचा बघा लिहितात तर हाऊस हा शब्द खालीलपैकी कशा प्रकारे लिहाल? बघा याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. बघा या सांकेतिक भाषेमध्ये बघा पेपर हा शब्द असा आहे तर हाऊस हा शब्द कसा लिहाल? तर या प्रश्नात बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत? मूलभूत हक्क एकूण किती आहेत? बघा मूलभूत हक्क एकूण 6 आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे काय UPSCचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? बघा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. बघा भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? याचे योग्य उत्तर काय असेल? भारतीय बघा संविधानाचा सारांश भारताच्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये बघा दिसून येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. नेहरू रिपोर्टमध्ये कशाची मागणी करण्यात आली होती? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. नेहरू रिपोर्टमध्ये कशाची मागणी करण्यात आली होती? तर वसाहतीचे स्वराज्य यांची मागणी करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, काँग्रेसने विचारले पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. काँग्रेसने पहा सन 1929च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
बघा या ठिकाणी सार्वजनिक काका ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा काय विचारला आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आव्हान कोणी केले होते? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. बघा या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाकिस्तान कल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जातात? याचे योग्य उत्तर काय असेल? पाकिस्तान कल्पनेचे जनक म्हणून मोहम्मद इक्बाल यांना ओळखले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1942च्या आंदोलनामध्ये आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश होता? आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश होता? योग्य उत्तर काय असेल? उषा मेहता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये हवामान कसे असते? विषुववृत्तीय पट्ट्यामधले हवामान कसे असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा PDF आहेत, त्यामध्ये बघा महत्त्वपूर्ण आपण प्रश्न टाकलेले आहेत. संपूर्ण बघा या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि हमाल या पदाकरिता आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.